सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पूर्ण परिसरात किंवा आपल्या ज्या ज्या गावात आपले सभासद या ठिकाणी झालेले आहेत आपल्या संस्थेचे त्या सगळ्या गावांमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करायचे अनुदानाच्या योजना असतील कर्जाच्या योजना असतील त्या सगळ्या आपल्या सभासदांसाठी आपल्याला राबवायच्या आहेत आणि त्या थेट लाभार्थी आपला जो सभासद आहे त्या सभासदांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला करायचं आहे त्यामुळे आपल्याला जर एकदा कदाचित गावातीलच कोणी इतर व्यक्ती कोणी असं सांगत असेल की संस्था अनुदान येते भो आणि संस्थानं लोके काय घ्यात भो असा काही प्रकार होत नाही आणि अशा भूलथापांवर किंवा अशा ज्या काही खोटं बोलणाऱ्यांवर तुम्ही आपण विश्वास ठेवू नये आपली जी संस्था आपण या ठिकाणी पुढे खूप मोठ्या प्रमाणात काम करणार आहे ज्या शासनाच्या इतक्या भारी प्रमाणात इतक्या मोठ्या योजना या ठिकाणी आदरणीय केंद्र सरकारने सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपल्याला या ठिकाणी राबवायच्या आहेत मी आपण काम करत असताना ज्यावेळेस आमची 25 लोकांची संस्था होती आमच्या गावातीलच सभासद असल्यामुळे गावातील सभासदांना काही लोक बरं कसं आहे सांगण्याचे प्रयत्न करायचे की बुवा काही अनुदान येतंय बुवा संस्थान अध्यक्षच काही झालं बुवा पण तसं ज्यावेळेस समजलं ज्यावेळेस आम्ही अजून अशीच एक मिटिंग लावली होती त्या मिटिंगमध्ये आदरणीय जोलेजींनी सांगितलं की बुवा अशी कुठल्याही प्रकारचं अजून शासनाचं अनुदान आपल्या संस्थेला देण्यात आलेलं नाही अशा भूलथापांना किंवा अशा यांना बळी पडू नका अशा अनेक समस्यांना सामोरे गेलेले आहोत आम्ही परंतु माझं जे संचालक मंडळ आहे सगळं ते आपल्या आदिवासी समाजाचं आहे त्यामुळे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मला मदत केलेली आहे आणि ते सतत माझ्या मागे या ठिकाणी खंबीरपणे उभे राहतात आणि राहतील असं मी या ठिकाणी त्यांनाही आग्रह आणि विनंती करतो आणि या ठिकाणी आपण खूप मोठ्या प्रमाणात आले माझ्या एका शब्दाला आपण काय 2 दिवसाचा होता कडगावचे आमचे सरपंच बरं का रमेश भाऊ कडगावचे आमचे सरपंच आहेत त्यांना एक उशिरा फोन लागला तरी ते आले सगळे आले तर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम तो होईलच पण मी देखील तुमच्या या ठिकाणी शब्दसुमनाने तुमचा आभार व्यक्त करतो आणि माझी प्रास्ताविकता संपवतो आणि मी या ठिकाणी श्री जोलेजींना विनंती करतो की आपण 2 शब्द फक्त या ठिकाणी आपण बोलावं हवन माता दूध जलाशय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था अंतर्ली तसेच लोकप्रिय संशोधन खासदार मॅडम हेना गावित युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या मच्छीमार संस्थेचे कार्यक्रम आयोजित केले प्रथम मी आपले आभार व्यक्त करतो तसेच प्रवीणचे संबंध ऑफिसला काही जास्त आले नाही त्यांची संस्था आता येत्या 2 वर्षात झालेली आहे 2018 साली झालेली आहे त्यांचं कागदपत्री काम जो ऑफिसला वेळोवेळी माहिती देणं आजपर्यंत त्यांनी खूप पाठपुरावा केलेला आहे ऑफिसला आमच्या संस्थेला अशा विविध योजना द्या हे करा आजपर्यंत ऑफिसमार्फत त्यांना कुठल्याही अशा प्रकारची योजनेचा सध्यास्थिती लाभ मिळाला नाही त्यांचा प्रयत्न चालूच आहे कुठलाही शासकीय अनुदान न मिळताही त्यांनी आपली संस्थेचं कार्य अगदी संस्थेचा ऑडिट असो संस्थेचा तलाव ठेका असो ह्या त्यांचे जे माइंड असतं कुठून पैसा ओढायचा कसा करायचा हे त्यांचं यश लागतं त्यामुळे खरोखर त्यांचं आभार व्यक्त करतो काय त्यांनी व्हिडिओ काढून चालत होतं ना इथं मामा बोलणं आपल्याला प्रवीणजी
आपल्या गावात मी फोटो आपल्या काढायला संस्थेमार्फत व्हिडिओ नाही काढा. झाडांचा कार्यक्रम करायचे. ते बोलले साहेब तुम्ही फक्त शब्द द्या किती झाडं लावायचे. साहेब बोलले तुम्ही 300 झाडं लावा आणि ते लगेच होकार झाले. म्हणजे किती त्यांच्यामध्ये आपल्या गावाविषयी तळमळतात, आपल्या सोसायटीबद्दल. आणि त्यांची एकही इच्छा आहे, जी काय आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे, किसान क्रेडिट कार्ड आहे, वृक्षारोपण असो, जे काय असेल शासनाच्या योजना कशा आमच्या आदिवासी वर्गापर्यंत, बांधवापर्यंत, जे दलित समाज आहे, इतर भटक्या जमाती आहे, यांच्यापर्यंत काय लाभ देता येईल, जे काही सहकार्य असेल ते स्वतः तयार करायला आहे. त्याचबरोबर त्यांच्या पाठीशी आमचे साहेब स्वतः तयार आहे. आणि त्यांना खूप तळमळ आहे की या माझ्या आदिवासी बांधवांसाठी, या दलित बांधवांसाठी व भटक्या जमातीसाठी यांना आपण कसे पुढे नेता येईल, यांचे म्हणणे शासनापर्यंत कसे पोहोचवता येईल, यांच्यासाठी खरोखरच. कारण साहेबांना वेळ नसताना अगदी बिझी शेड्यूल आहे साहेबांचा, खूप मिटिंग आहे, जिल्ह्यात साहेब एकटेच आहे, त्यांच्याकडे स्टाफसुद्धा नाही. मी एक क्लरिकल माणूस आहे, त्यांना असिस्टंट टेक्निकल यांची गरज असते. पण तेही नसताना वेळात वेळ काढून साहेब आले. प्रथम तर साहेबांचे सुद्धा आभार मानले पाहिजे. आता प्रवीणजी जे काय बोलले, कजोलीजीने असं केलं तसं केलं, एक शासनाच्या नात्याने आमचं एक कर्तव्य लागते. परंतु एकच सांगायचं ठरलंय, आपलं सुद्धा काहीतरी कर्तव्य असते. थोडक्यात जोपर्यंत बाळ रडत नाही ना, तोपर्यंत आई सुद्धा बाळा दूध पाजत नाही. आईला सुद्धा कळत नाही बाळा दुधाची अपेक्षा आहे. तसंच जोपर्यंत तुमच्या समस्या ज्या आहेत ते शासनापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत शासनाला सुद्धा कळणार नाही तुम्हाला काय अपेक्षित आहे, काय देणं लागतंय. त्यासाठी आपण सुद्धा जागरूक असणं गरजेचं आहे. शासन नेहमी आपल्या पातळीवर काम करत असते. जसं आई लहान मुलाला किंवा आपल्या नाते तुम्हाला लहान बाळाला चालेपर्यंत बोटल धरून चालवतोय, नंतर ते सोडून देते, आपाप बाळाचं कर्तव्य बाळच पार पाडावं लागते. तसंच आपलं एक काम आहे. तुमची सोसायटी झालेली आहे, शासन आपल्याला हातभार लावील, पण इथून पुढं तुम्ही सुद्धा आपल्या परीने जे काय करता येईल हे आपलं सुद्धा मोलाचं वाट आहे. आणि आज मला जर्मनीची बोलण्याची संधी दिली, त्यांचा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द बोलून माझे मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या अंतुर्ली गावामध्ये आमचे मित्र परवीन भाऊ, मच्छीमार सोसायटीचे चेअरमन व त्यांचे सर्व संचालक मंडळ व इथं बसलेले सर्व सभासद व मच्छीमार विभागीय आयुक्त, सहाय्यक आयुक्त, आज या छोटेखानी वृक्षारोपणचा व मास वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी मित्रांनो, परवीन भाऊची तळमळ सांगितली, त्यांची इतकी तळमळ आहे तर 2 जिल्ह्यांमध्ये सतत कार्यरत आहेत. आता आम्ही जसं त्यांच्या संपर्कात आलो, आम्हाला 6 महिने झाले त्यांच्या संपर्कामध्ये यायला, तसं आम्ही संपर्कात होतोच खासदार मॅडमांच्या माध्यमातून. पण या मच्छीमार सोसायटीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं खासदारांनी की तुम्ही पण याच्यामध्ये भाग घ्या आणि आपल्या तालुक्यामध्ये जे गोरगरीब लोक आहेत त्यांना पण सभासद करून काहीतरी छोटेखानी लाभ द्या. तर आम्ही मित्रांनो आमच्या साक्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमचे आदिवासी बांधव असतील, दलित बांधव असतील आणि भटक्याई मुक्त समाज आहे आमचा, ठेलारी धनगर समाज, या माध्यमातून महिलांना सभासद करण्याचं काम आम्ही हातात घेतलं आणि जवळपास आमचे सुद्धा 80-90 सभासद आम्ही त्यांना दिले आहेत. तर त्यांनी सांगितलं काल फोन करून की काही झालं तुम्ही कार्यक्रमाला हजर राहा. तर त्या भाऊच्या फोनाने आम्ही एक फोन आला आणि आम्ही 25-30 लोक आलो. जे तेव्हा कमीत जास्त लोक येऊ नका, कमीत कमी सभासद आणण्याचा प्रयत्न केला आणि ते आम्ही इथं पोचलो आणि बरं वाटलं. काहीतरी आपला कुठंतरी एक अल्प समाजाचा माणूस काहीतरी डोके काढायचा प्रयत्न करतो. फार अभिमानाची बात वाटली आम्हाला. काही इथं येऊन सहाय्यक आयुक्त सुद्धा आपल्या गावाला भेट दिली, काही छोटी गोष्ट नाही. आयुक्त साहेबांना महिना वेटिंग असते, आपल्याला भेटता येत नाही. ते एक सहज आपल्या मच्छीमार सोसायटीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मी त्यांचे माझे धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा अध्यक्षाच्या वतीने आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमची ऐकण्याची कॅपॅसिटी असेल, तुम्हाला ऐकावंसं वाटत असेल तर आम्हाला सांगावंसं वाटणार. काही आता मी बराच माझा अनुभव आहे त्याच्यामुळे मी धन्यवाद आधीच मानलेले आहेत. आता आपण मूळ विषयाला आपण सुरुवात करूया. आता आपण मत्स्य व्यवसाय,
आता आपण ह्या गावामध्ये मत्स्य व्यवसाय धुळ्याला मला बरेच लोक विचारते धुळ्याला काय मत्स्य व्यवसाय आहे तिकडे तर प्यायला पाणी नाही असं तसं होत असं गेल्या 5 वर्षात तशी अवस्था होती परंतु 19-20 साली आणि 20-21 साली या 2 वर्षात म्हणजे आता यावर्षी समजा पाऊस खरोखर चांगला झालेला आहे. तापी बेल्टमध्ये सुद्धा सुंदर पाणी आलेलं आहे, तळी सगळी भरलेली आहे आणि मत्स्य व्यवसायाला खरोखर अतिशय उत्तम पोषक वातावरण सुरू झालेलं आहे आणि अतिशय सहयोगाने अतिशय उत्तम म्हणजे नशिबाने नवीन केंद्र शासन पुरस्कृत एक योजनासुद्धा आपल्याकडे आलेली आहे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. याच्यामध्ये आधी यापूर्वी आपल्याकडे वैयक्तिक लाभाची योजना नव्हती. नीलक्रांती ही योजना आली होती 5 वर्षाकरता, परंतु सुरुवातीची काही जी वर्ष ती जी गेली त्याच्यामध्ये योजना व्यवस्थित राबवली गेली नाही किंवा समजली गेली नाही किंवा लोकांपर्यंत पोचली नसेल तर ती व्यवस्थित राबवली गेली नाही. फार कमी त्याचा इफेक्ट बघायला मिळाला, परिणाम खूप कमी लोकांपर्यंत पोचला. तर आपल्याला तसं नाही करायचं आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये आता साचा बदललेला आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये 60-40चा आपल्याला हे आहे, म्हणजे जर का आदिवासी लाभार्थी असेल तर त्याला 60% अनुदान आहे आणि इतर लाभार्थ्याला 40% अनुदान आहे. वैयक्तिक लाभार्थी मी योजनेनंतर बोलीनच नाही, पण ह्याचा साचा असा आहे की आपल्याला जिल्हास्तरीय आपली एक समिती आहे, त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब आहेत, माननीय जिल्हा परिषदेच्या ज्या CO मॅडम आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते आपले सदस्य आहेत. त्यानंतर आपले अभियंता साहेब आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत इरिगेशनचे आणि लीड बँकेचे अध्यक्षसुद्धा याच्यामध्ये आपले सदस्य आहेत आणि मी त्या समितीचा सदस्य सचिव आहे. आता सुरुवात आपण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेपासून करूया. आता आपण मासे खातो बरोबर, तुमच्यापैकी किती लोक मासे खातात? फक्त मला हात वर करून हे करा. जवळपास खात अच्छा, पण जवळपास 75 ते 80% लोकांनी हात वर केले, पण महिला वर्गात एकही हात वर आला नाही. मला त्याचं आश्चर्य वाटतंय, कारण की बनवणार तर तुम्हीच ना ताई. मला म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं की मासे हे हॉटेलमध्येच खाल्ले जातात असं दिसायला लागलंय मला, म्हणजे घरामध्ये मासा कमी बनतो. तर ही परिस्थिती आपल्याला बदलायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण की जसं तुम्ही आता घरामध्ये चिकन बनवता की नाही, पण मासे बनवत नाही. पण लक्षात घ्या, मासे हा चिकनपेक्षा प्रोटीनसाठी उत्तम पर्याय आहे आणि काही वेळा चिकनपेक्षा मासा स्वस्तही मिळतो आणि तुम्हाला स्थानिक ताजा मिळणार आहे. तर तुम्ही माशाला जरा जास्त महत्त्व द्या असं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, कारण की मासा जर का विकला गेला, तो खाल्ला गेला तर तुम्हाला त्यातनं प्रथिनं मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं, मासे जर का लहानपणी जर का मुलाला खायला दिलं तर त्याच्या मेंदूच्या विकासासाठी त्यात जे काही घटक असतात ते त्या माशामध्ये इतर याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे त्याचा मेंदूचा विकास चांगल्या प्रमाणात होतो. त्यामुळे मासे हे खाणं थोडंसं वाढवलं पाहिजे. दरडोई मासे खाण्याचं जर का तुमचं प्रमाण वाढलं तर माशाचा इथे तुम्हाला स्थानिक मार्केट इकडे प्रयत्न करतो त्यांना लाभ कसा जास्तीत जास्त मिळावा आणि आमच्या प्रयत्नांपेक्षा त्यांचाच सहभाग जास्त आहे. त्यांनी पाठपुरावा खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि असा प्रतिसाद मिळाला तर आम्हालाही काम करायला खरोखर छान वाटेल. दुसरं की मला मगाशी यांनी सांगितलं की लोकांमध्ये भीती आहे की फक्त संस्थाच काहीतरी खाऊन जाते. सगळ्यांना मी सांगू इच्छितो, आता सरकारने DBT योजना केलेली आहे. आता ही योजना मी सांगतो, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, तुमच्या प्रत्येकाच्या बँक डिटेल मला वाटतं घेतलेले आहेत, सगळ्यांचे बँक डिटेल्स आहेत की जो जर का योजना आली ना तर ती नावानिशी सगळ्यांना जाणार आहे. ज्यांचं त्यात असणार आहे नाव लाभार्थीचं, ज्याच्या नावाने आपण सबसिडी उचलणार तर ते त्याच्या नावाने जाणार आहे. त्याच्यामुळे शंका बाळगायचं काही कारण नाही. आता आपण थोडक्यात या योजना काय आहे, संस्थेच्या योजना या वेगळ्या आहेत, ज्या आमच्या योजनामध्ये येतात. 2 प्रकारच्या योजना आहेत, एक राज्य योजना आहे आणि केंद्र पुरस्कृत योजना आहे. राज्य योजनेमध्ये कसं आहे की जे आता तुमचे सभासद आहेत तर तुमच्या प्रत्येक सभासदाला 5 किलो सुताचा तुमचे जी हे केले जाते, म्हणजे
तुम्ही खरेदी करता, शासन जाळे जे खरेदी पुंजी संस्था जी खरेदी करतात, तर त्याच्या आल्यानंतर त्याच्या 50% सबसिडी मिळते. आता फक्त 5 किलोपर्यंत मर्यादित आहे प्रति माणशी. आता 5 किलोला साधारण 2,000 रुपये खर्च येतो आणि प्रत्येक साधारण 1,000 रुपयाचं जे काही जाळ्याचं जे अनुदान असतं ते 1,000 रुपये जाऊ शकतं. ही आपली राज्य सरकारची योजना आहे. आता केंद्र सरकारची जी योजना आहे ही एक योजना आहे. त्याच्यामध्ये छोट्या बोटीचा पण आपण विचार करणार आहे आणि आपण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत एखाद्या बोटीचा प्रस्ताव आपण या संस्थेचा घेऊ शकतो, कारण की तापी बेल्ट हा खूप मोठा आहे. सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वन